काकी म्हणू पाणी मला एक सांगतो. अरे अजून मित्रांनो खेकडा सापडलेला आहे आपल्याला लगेचच. मित्रांनो तिसरा खेकडा सापडलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र करण आणि तुम्ही बघत आहे केआर फिश हंटर चॅनल. तर आज परत एकदा एक नवीन स्पॉटला खेकडे पकडण्यासाठी आम्ही आलेलो आहे. हा खूप मोठा वडा आहे. यामध्ये खूप मोठे मोठे साईजचे खेकडे आहेत. तर आज किती खेकडे ह्या वड्याला मिळतात ते पण बघूया. आणि नेहमीप्रमाणे आज आम्ही आतडीच घेऊन आलेलो आहे बकऱ्याची. तर ही कशी आतडी बांधायची ते पण मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितला असाल. चला, ही एक दोरी आहे, कोणतीही दोरी घ्या. एक हा नट आहे. एक घट्ट गाठ बांधून घ्यायची आहे, एक किंवा दोन. अशा पद्धतीचे 2 ते 3 दोऱ्या आतडीच्या घ्यायच्या आहेत. ह्याला पण घडी घडी भरून गाठ बांधून घ्यायची आहे. गळा आता तयार झालाय. असं जास्त उरलेला जास्तीचा दोरा कट करून घ्यायचा आहे. मित्रांनो, ही 100 नंबर लाईन आहे आणि हा एक चिनूक आहे मोठा. आणि वजनासाठी हा बेरिंग लावलेला आहे. आणि हा एक माशाचा तुकडा आहे. तर आज ह्याच्याने पण ट्राय करणार आहे. ह्याला जास्त खेकडे लागतात की आतडीच्या गळाला, तर हे पण लावून तुम्हाला दाखवतो. गळ घुसवून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा गळाला हा माशाचा तुकडा लावलेला आहे. तर बघूया ह्या माशाला जास्त खेकडे मिळतात की आतडीला. मित्रांनो, पहिला खेकडा
मिळालेला आहे. आतडीला काढून बघूया आता किती मोठा मिळालेला आहे. चांगली साईजचा आहे खेकडा, मस्त. पकड. आतडीला पहिला खेकडा. मित्रांनो पहिला खेकडा आता गावलेला आहे. मित्रांनो बहुतेक माशाला दुसरा खेकडा पकडलेला आहे. बघूया काढून. मित्रांनो परत एकदा आतडीला खेकडा मिळालेला आहे. मित्रांनो माशाला काय खेकडा मिळत नाही म्हणून ह्याला पण आता आम्ही आतडीच लावणार आहे. मित्रांनो खेकडा सापडलेला आहे आतडीला लगेचच. घे रे, धर, पकड. मासा चेंज केल्यानंतर लगेचच गावला आहे. मीडियम साईज आहे. सेकंड कॅच. मित्रांनो तिसरा खेकडा सापडलेला आहे. थर्ड कॅच. सोडू. थर्ड कॅच. चौथा खेकडा मिळालेला आहे. काकी म्हणू पाणी मागायला एकदा सांगतो. अरे अजून मित्रांनो ह्या सीझनचा हा लास्ट व्हिडिओ तुम्ही बघत आहे आणि ही लास्ट पकडलेली आम्ही एवढी खेकडी. आता आम्ही हे खेकडी सुहासाला देणार आहे. सुहास खेकडी. जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही जर खेकडी आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. मी उलटा टाकणार.